आपण बऱ्याचदा म्हणतो, तुला रामाच्या खारेची शपथ. याचा अर्थ काय आहे बरं? श्रीराम व त्यांची खारुताई ही गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. रावणाने सीतेचे हरण करून तिला लंकेमध्ये बंदिस्त करून ठेवले होते. सीतेला सोडवण्यासाठी श्रीराम, लक्ष्मण, वानरराज सुग्रीव, महावीर हनुमान, जांबुवंत आणि सर्व वानरसेना अति उत्साहाने निघाली होती. चालत चालत ते भारताच्या दक्षिण टोकाला पोचले. लंकेत जाण्यासाठी समुद्र पार करणे आवश्यक होते, म्हणून त्यांनी समुद्रावर सेतू म्हणजेच पूल बांधायचे ठरवले. सर्व वानर मोठ्या उत्साहाने मोठे मोठे दगड आणून त्यावर श्रीराम असे नाव लिहून समुद्रात टाकत होते. ते दगड समुद्रात तरंगत होते. हळूहळू सेतू बांधला जात होता. त्याच वेळेस तिथे एक छोटीशी खार आपल्या इवलूशा हातात बसतील इतके दगड, माती नेऊन पुलावर टाकत होती. हे जेव्हा इतर वानरांनी पाहिले तेव्हा ते हसायला लागले व तिची चेष्टा केली. ते म्हणाले, तुझ्या छोट्याशा दगडांनी पुलात काय भर पडणार आहे? तू उगाच धडपड करू नकोस. खार बिचारी हिरमुसली. प्रभू श्रीरामांनी हा संवाद ऐकला. त्यांनी खारीला हळूच उचलून हातावर घेतले. ते सर्वांना म्हणाले, कुठलेही काम छोटे किंवा मोठे नसते. चांगल्या भावनेने आपण जे योगदान शक्य असेल ते करणं महत्त्वाचं असतं. वानरांनी क्षमा मागितली आणि प्रभूंनी हसून त्यांना क्षमाही केली. प्रभू श्रीरामांनी खारीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि तिच्या शरीरावर काळे पट्टे उमटले. असे म्हणतात की आधी खारीचे शरीर एकाच रंगाचे होते. प्रभू श्रीरामांनी प्रेमाने हात फिरवला तेव्हापासून खारीच्या अंगावर हे पट्टे दिसतात. देवाला मदत करण्याची ती खूण आहे. धन्यवाद.